डबल इंजिन सरकार आता प्रयत्न करायला काय हरकत नाही, प्रयत्न केला तर मला खात्री आहे की यातून काहीतरी मार्ग काढण्यात, कारण हा विषय मिटला पाहिजे ना कुठेतरी. कोणी तुम्ही केलं तर आमची काही तक्रार नाही याच्यामध्ये. अध्यक्ष महोदय, हा सगळा विषय केंद्र सरकारला सुद्धा आपल्या कल्पना आहे की आपल्या सभागृहात सुद्धा विधिमंडळामध्ये 5 जुलै 21ला आपण सभागृहामध्ये 50% आरक्षण शिथिल करण्याबाबत केंद्राला विनंती करून ठराव आपण या सभागृहात आपण मुंबईला घेतला आणि विनंती केली, केंद्र आपण ठराव घेतला, एकमताने हा ठराव पारित झाला अध्यक्ष महोदय. त्यामुळे ही सगळी पार्श्वभूमी की काय करण्यात आलं अध्यक्ष महोदय सांगितलं पाहिजे. आणि आपल्याला कल्पना आहे की राज्यांना अधिकार देण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे एखादा मागास घटक ठरवण्याच्या बाबतीमध्ये राज्यांना अधिकार देण्याच्या बाबतीमध्ये निर्णय करण्यासंदर्भात जेव्हा 105वी घटना दुरुस्ती झाली, त्या घटना दुरुस्तीला सुद्धा आम्ही राज्यातील सर्व म्हणजे मी स्वतः व्यक्तिशः राज्यातील सर्व पक्षीय खासदारांना पत्र लिहिलं आणि 50%ची अट शिथिल करण्याच्या बाबतीमध्ये आपण या बाबतीमध्ये लोकसभा व राज्यसभा सर्व खासदारांना सांगितलं की घटना दुरुस्ती होते आहे, ही संधी आपल्याला, ही संधी आपण डवळू नका. कारण या घटकांना आपल्या कल्पना आहे की एखाद्या समाजाला मागास ठरवण्याचे अधिकार हे केंद्र सरकारकडे आहेत. आपल्याला मुद्दाम मला आठवण करून दिली पाहिजे, आपल्या सरकारने म्हणजे फडणवीस साहेब या सरकारचे प्रमुख असताना त्यांनी राज्यामध्ये त्यावेळेस हे आरक्षण देऊ केलं. मी नंतर मुद्दा उपस्थित केला की राज्याला हे निर्णय घ्यायचा अधिकारच नाही. ते मला म्हणाले की मी तुमच्यावर प्रिव्हिलेज मोशन आणेन. मी त्यांना म्हणून आणा. मी त्यांना कायदा दाखवला. हे अधिकार राज्याला राहिलेले नाहीत, हे अधिकार केंद्राकडे आहेत. जो पण केंद्र तुम्हाला अधिकार परत देत नाही तोपर्यंत कुठल्याही समाजाचा मागासपण ठरवण्याचा अधिकार तुम्हाला नाही. नंतर केंद्र, आता मी उल्लेख जो केला, केंद्र शासनाने मग त्याच्यावर निर्णय घेतला, घटना दुरुस्त केली आणि घटना दुरुस्ती केल्यानंतर अधिकार राज्याला देण्याचा निर्णय झाला. पण माझा मुद्दा परत तोच, मी तेच सांगतो. आता अधिकार दिले पण 50%ची मध्ये आहे तशीच कायम आहे. पण नुसता अधिकार देऊन फायदा काय? आमचं म्हणण्याचा उद्देश एवढाच आहे की नुसता अधिकार देऊन फायदा नाही. 50%ची अट त्यावेळेस जर EWS साठी तुम्ही शिथिल केली, त्याच पद्धतीने किंवा वेगळ्या मार्गाने कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट झाली असती तर कदाचित आपल्याला ही जी अडसर आहे ती दूर झाली असती आणि हा प्रश्न मग माझ्याकडे येऊन आपल्याला मार्ग काढणं सोपं झालं असतं. हा सगळा डेडलॉक जो झालेला आहे ते 50%चे आरक्षण देण्याची जी सिलिंग लिमिट ठरवलेली आहे ती त्याच्यामध्ये अडचण आलेली आहे. अध्यक्ष महोदय, 8 ऑगस्ट 21ला तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संसदेतील सर्व प्रमुख मान्यवरांची ऑनलाईन बैठक हे मुंबईमध्ये घेतली. त्या बैठकीला केंद्रीय न्यायमंत्री डॉक्टर वीरेंद्र कुमार यांना निमंत्रित केलं होतं. ऑनलाईन आपण या आणि आमची मदत करा अशी विनंती आम्ही त्यांना केली होती. पण ते मात्र या बैठकीत सहभागी झाले नाहीत. 10 आणि 11 ऑगस्ट 21 मध्ये 105व्या घटना दुरुस्तीच्या वेळेस चर्चेमध्ये सहभागी होत असताना मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की विरोधी पक्ष नेते खासदार त्यावेळेसचे मल्लिकार्जुन खरगे साहेब कर्नाटकमधून, लोकसभेचे काँग्रेसचे गटनेते खासदार अधीररंजन चौधरी पश्चिम बंगालमधून, खासदार अभिषेक मनु सिंघवी दिल्लीमधले, यासारख्या अमराठी खासदारांनी सुद्धा या प्रश्नासंदर्भामध्ये लोकसभा आणि राज्यसभेमध्ये आवाज उठवला. आणि त्याचबरोबर आपल्या राज्यातून खासदार संजय राऊत, खासदार सुप्रिया सुळे, खासदार विनायक राऊत, दिवंगत खासदार बाळूभाऊ धानोरकर, खासदार वंदना चव्हाण आदी महाविकास आघाडीच्या या सर्व खासदारांनी, आणि मला मुद्दाम उल्लेख केला पाहिजे की खासदार संभाजी राजे यांनी सुद्धा त्यांना बोलू दिलं जात नव्हतं, पण त्यांनी त्यावेळेस आक्षेप घेतला, ते उभे राहिले आणि मग त्यांना बोलू देण्याची परवानगी देण्यात आली. मला सांगायचं एवढंच आहे, आपल्यापैकी सत्ताधारी मंडळीमधला एकही खासदार हा तिथे असताना सुद्धा सभागृहात बोलले नाहीत, हे दुर्दैव आहे. म्हणजे ठीक कारण काय असतील, काय पॉलिटिकल भूमिका असू शकते, माझं काही म्हणणं नाहीये, परंतु संभाजी राजे वगळता आपल्या पक्षामधून एकही खासदार इथे बोलू शकला नाही. आणि मग ही टीका टिप्पणी कशाला? वास्तव ते बोलतो आणि कोण बोलले नाव वाचून आपल्या आपला. त्यांनी सगळ्यांनी मुद्दे मांडले की 50%ची ही सगळी जी परिस्थिती आहे ती लक्षात घ्या आणि आपण जे अमेंडमेंट आज करताय त्या अमेंडमेंट बरोबर 50%ची मर्यादा काढून टाका. अध्यक्ष महोदय, नाही ओके. अध्यक्ष महोदय,
आज ज्या पद्धतीने आज एकमेकाबद्दल विधानं केली जात आहेत अध्यक्ष महोदय, ही विधानं दुर्दैवी आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, आपण मुख्यमंत्री या नात्याने वारंवार आपण सांगताय की मग आम्ही ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता ओव्हर अँड अबाव त्याच्या वर जाऊन आम्ही आरक्षण देणार आहोत. हे विधान आपण अनेक वेळा केलेलं आहे. आमची पण तीच भूमिका आहे की ओबीसींच्या आरक्षणात धक्का न लावता, सगळं आता प्रश्न इतरांच्या आरक्षणाचा विषय आहे, इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता आपल्याला हे मराठा आरक्षण देता आलं पाहिजे, हेच आमचं म्हणणं आहे. असं असताना मग बाहेर ही जी शाब्दिक चकमक चालू आहे, आपण राज्याचे प्रमुख या नात्याने जर तरी चकमक होत असेल तर मला वाटतं की हे थांबवायचं कसं, हे आता आपण मुख्य राज्याचे मुख्य म्हणून याच्यामध्ये निर्णय घेतला पाहिजे. कारण वातावरण कारण नसताना त्याच्यामध्ये चिघळत चाललंय आणि आमची भूमिका ही आहे, हे वाद वाढू नयेत, हे वाद संपले पाहिजे सामंजस्याने. सामंजस्याने हा प्रश्न किंवा राज्याचे प्रमुख म्हणून बोलत असताना मग इतरांनी असं कशाला भूमिका घ्यायची. आम्ही तेच म्हणतो, आमचं तुम्ही म्हणत फरक काय. मग आमचं म्हणणं एवढंच आहे की हे सगळं मुख्यमंत्र्यावर आपला विश्वास आहे ना, मग असताना मग आपण बाहेर भूमिका सामंजस्याने दोन्ही बाजूकडून घ्यायला पाहिजे. आमचं म्हणणं एवढंच आहे. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आज एखादी लोक चळवळ उभी राहते, अशा प्रकारची लोक चळवळ आता आपल्याला पाहायला मिळू लागले की लोक चळवळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे. अध्यक्ष महोदय, समाज एवढा आक्रमक झालेला आहे की याच्या बाबतीमध्ये कुठेतरी राज्य सरकारने आणि सर्वांनीच म्हणून आत्मचिंतन केलं पाहिजे की हे विषय हा नुसता असा मोकळा सोडून चालणार नाही. आता कोणालाच चालणार नाही. कोणाच्याच मतदारसंघात कुठल्याच राजकीय पक्षाला हा विषय असा मोकळा करण्याची अर्जन्सी निर्माण झाली आहे. इतकं चाललंय पण आता हे विषय हा सगळा आपल्याला फार व्यवस्थितपणे आपल्याला हाताळला पाहिजे, तरच आपण हे सगळं शांत करू शकू. अध्यक्ष महोदय, परवाच आपल्या सभागृहामध्ये 20 नंबरचा प्रश्न, ह्या मराठा आंदोलनामध्ये जे गोळीबार झाला किंवा जे काही तिथे लाठीमार झाला त्या संदर्भामध्ये त्याचा प्रश्न 20 नंबर लावचा हा चर्चेला आला नाही. परंतु त्या उत्तरात दिलेली माहिती ही धादांत खोटी असल्याची माहिती ही अंबड मधल्या तिथल्या भागातील नागरिकांनी केलेली आहे की खोटं आहे उत्तरात. आणि पोलिसांकडून बंदुकीतून झाडलेले छर्रे सुद्धा लोकांच्या शरीरामध्ये आजही कायम आहेत. लोक सांगतात की असं झालं नाही, जे उत्तर आहे ते सगळं शासकीय उत्तर आहे. आणि रबरी बुलेट यांनी मीडियासमोर दाखवल्या रबरी बुलेट्स आम्हाला कशा लागलेल्या आहेत आणि या संवेदनशील विषयावर राज्य सरकार अशा प्रकारची कशा पद्धतीने वागतंय असं त्यांनी नाराजी व्यक्त केलेला आहे. अध्यक्ष महोदय, विषय एवढाच आहे. अध्यक्ष महोदय, विषय एवढाच आहे की आता की आरक्षण आपण कशापर्यंत देणार आहात. अध्यक्ष महोदय, आरक्षणाच्या बाबतीमध्ये आपल्याला एवढी तीव्रता निर्माण झाली असताना आपण हे कसं करणार आहात याच्यामध्ये अध्यक्ष महोदय स्पष्टता आणली पाहिजे, अशीच माझी या ठिकाणी आपल्याला विनंती करायची आहे. अध्यक्ष महोदय, काही ठिकाणी वक्तव्य झाली, या जरांगे पाटील कोण. अध्यक्ष महोदय, मला एवढं सांगायचं आहे, राज्य सरकारच्या माध्यमातून गेल्या 1.5 वर्षापासून या विषयाच्या बाबतीमध्ये कुठे स्पेसिफिक पावलं उचलल्या गेली नाहीत, दर्शनी तर नाहीत, समजत नाहीत. आणि म्हणून लोक ज्याच्या मागे आज एकजुटीने उभे टाकलेले आहे तो हा जरांगे पाटील, हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. मला हे सांगायचं आहे, हा कुठला राजकीय पक्षाचा प्रतिनिधी नाही आहे, परंतु आज हे आंदोलन जे होत आहे, समाजाचे बांधव स्वतःच्या खर्चाने त्याला जीव घालतात, कार्यक्रम घडवतात, स्टेजची व्यवस्था करतायत, ठिकठिकाणी स्वागत करतायत, फुलांचा वर्षाव करतात, तो हा जरांगे पाटील हे मला मुद्दाम सांगितलं पाहिजे. कारण की लोकांना त्याच्या विश्वासार्हतेवर आज फार मोठं लोकांना भरोसा आहे की नाही, प्रामाणिकपणे तो आंदोलन करतो. लोकांमध्ये आज हा तशा पद्धतीने असा एक निश्चय लोकांच्या मनामध्ये झालेला आहे की याच्या बाबतीमध्ये आज दुसरं तडजोड स्वीकारू शकत नाही. आणि म्हणून लोकांनी त्याला एका देवाप्रमाणे आज उभं केलेलं आहे. आणि म्हणून ठीक आहे, त्याचे भावना आहेत त्या भावना आहेत, आपण बघतोच आहे. हे काय माणसं गाडीला घोड्याने देऊन माणसं जमा केली, कोणाला पुढे आणलंय, असंही अध्यक्ष मोदी काही विषय नाहीये. त्यामुळे समाजामध्ये
विश्वासार्हता, कदाचित तुमची आमची विश्वासार्हता कमी असेल, पण त्याची विश्वासार्हता या प्रश्नावर 100% जास्त आहे, हे मला मुद्दा मी सभागृहात सांगितलं पाहिजे. कारण की निष्पक्षपणे उपोषण करून तो 10-10, 12-12 दिवस, 15-15 दिवस आणि आपण त्याची दखल देत आहात, हे मला मुद्दा मी या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आपण 24 डिसेंबरची वेळ दिली. आपण हे नेमकं कसं करणार आहात? म्हणजे 24 डिसेंबर पर्यंत शिंदे समितीचा अहवाल अपेक्षित आहे का? न्यायमूर्ती शिंदे साहेबांचा आपण ज्या अर्थी सांगताय त्या अर्थी अहवाल आपल्याला अपेक्षित आहे 24 डिसेंबरच्या आत. तो पूर्ण राज्यातील मराठा समाजाला आपण कशा पद्धतीने शिंदे समितीचा अहवाल, त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयामध्ये क्युरेटिव्ह पिटिशन विचाराधीन आहे. त्यासाठी आमच्या सदिच्छाच आहे की झालं तर फार चांगलं होईल. या सभागृहाच्या दोन्ही भागातून या सर्व विषयाला निश्चितच आपल्या राज्य सरकारला आम्ही सर्व मदत करणार आहोत. आम्ही पाठीशी आहोत. आपल्या निर्णयामध्ये आम्ही काही वेगळी भूमिका घेणार नाही, त्यामध्ये विरोध असल्याचं कारणच नाही. आपल्या सह्याद्रीमधल्या मीटिंगमध्ये, सर्वपक्षीय बैठकीमध्ये आम्ही सर्वांनी मिळून मान्य केलंय, एकमत आहे, आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये एकमत आहे. आणि त्यामुळे हे क्युरेटिव्ह पिटिशन जे विचाराधीन आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा नेमका निकाल त्यातून हे साध्य होणार आहे का? सरकारने या चर्चेला उत्तर देताना याच्यामध्ये स्पष्टता आणली पाहिजे, अशी आमची मागणी आहे. कारण सर्व महाराष्ट्र पाहतोय, आज ही चर्चा होते आहे, सर्व महाराष्ट्र पाहतोय की या सगळ्या 293 जो आपला ठराव आहे त्या प्रस्तावावर आपलं स्पेसिफिक उत्तर याच्यामध्ये काय आपल्या समोर येणार आहे. आणि अनेक समाजामध्ये चर्चा सुरू आहे की सरकारला खरंच हे आरक्षण द्यायचं आहे का? लोकांना काय वाटतंय की निवडणुकीच्या तोंडावर ही भांडणं अशीच चालू ठेवायची आणि या भांडणातून मग सगळं पोलराईज करून टाकायचं आणि निवडणुका मारून न्यायच्या, असं काही कार्यक्रम चालू आहे का शासकीय पातळीवर? अशी एक लोकांना शंका आहे की ज्या अर्थी तारखेवर तारीख पे तारीख चालू आहे, स्पेसिफिक काही निष्पन्न होत नाहीये आणि मग निवडणुका आल्याच आहेत, तो पण कार्यक्रम चालू ठेवायचा आणि त्या पद्धतीने मग या सगळ्या गोष्टीचा आपल्याला कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल असाही विषय येऊ शकतो. अध्यक्ष महोदय, मग मराठ्यांनी ओबीसीने एकमेकांना भांडत राहायचं, धनगर समाज आदिवासी समाजाने भांडत राहायचं, नागरिकांनी आपल्याला ही कल्पना असेलच की मराठा समाजातील काही नागरिकांनी ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्याची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. आता त्याचं मला माहित नाही का, ही माहिती भुजबळ साहेबांना कल्पना असेल कदाचित, हे सुद्धा सुरू आहे. म्हणजे मराठा समाजाच्या काही लोकांनी उच्च न्यायालयामध्ये ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्याचं काम तिथे सुरू आहे. म्हणजे आता कुठे कुठे चाललंय बघा हा सगळा विषय. हे एवढं क्लिष्ट होणार आहे, या विषयाला थोडंसं आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. आणि त्यामुळे नव्याने आरक्षण म्हणजे पूर्वीपासून लाभार्थी असले आणि नव्याने आरक्षण मागणाऱ्या समाजाची झुंज लावून आरक्षण रद्दच करायचं का सगळं, असं काय सुरू आहे का? एक लोकांमध्ये आहे ना, संभ्रम आहे. आपण म्हणणं एवढंच आहे, म्हणजे पूर्वीपासून त्यांचं आरक्षण आहे तो विषय आणि नव्याने आरक्षण मागणारा समाज, त्या दोघांमध्ये वाद अधिक झुंज निर्माण करायची आणि नंतर सर्वच आरक्षण रद्द करायचं, असाही कार्यक्रम काय सुरू आहे का? असं एक शंकेचा वाव लोकांना मनामध्ये ही शंका होत आहे. आणि म्हणून मला वाटतं की हे सगळे जे शंकेचे मुद्दे आहेत हे सगळे आपल्याला याच्यावर थोडी शंका निरासरण आपल्याला करावं लागणार आहे, स्पष्टता आणावी लागणार आहे, तरच महाराष्ट्र शांत होईल की आम्ही असं करणार आहोत. अध्यक्ष महोदय, आपल्याला मुद्दाम हे सांगितलं पाहिजे, आजच्या परिस्थितीमधून मार्ग काढण्यासाठी काय सूचना आहेत आपण स्वीकारायचा तुमचा विषय आहे. जातीनिहाय सर्वेक्षण आणि आरक्षण मर्यादा शिथिल करणं हा उत्तम पर्याय बिहार सारख्या राज्यांनी आपल्याला दाखवून दिलेला आहे. आगीकडे महाराष्ट्र लीड करता, बिहार लीड करतो देशात सांगतो. आज बिहारमध्ये जातीनिहाय सर्वेक्षण करून त्या आधारे सामाजिक आरक्षणाची मर्यादा वाढवण्याचा कायदा पारित केला. त्याद्वारे ओबीसीचे आरक्षण 12% 18%, अतिमागास वर्गाचे आरक्षण 18 वरून 25%, अनुसूचित जातीचे 16 वरून 20%, अनुसूचित जमातीचे 10% वरून 2% त्यात वाढून दिले. अशा प्रकारे ह्या सगळ्या आरक्षण जातीनिहाय सर्वेक्षण करण्यात आलेलं आहे बिहार सारख्या राज्यामध्ये आणि ते केलं आणि त्यांनी ते लागू केलं. आमचं म्हणणं एवढंच आहे. आणि काँग्रेस वर्किंग कमिटीने मुद्दा मला सांगितलं पाहिजे, भूमिकाच आहे पक्षाची, म्हणजे वरिष्ठ पातळी निर्णय झाला, जातीनिहाय सर्वेक्षण
आपण करा आणि त्यामध्ये मग जे काही समोर येईल त्या पद्धतीने पुढचा निर्णय घेण्याला सुकर होईल, अशा प्रकारची भूमिका काँग्रेस पक्षाने अधिकृतरित्या अध्यक्ष महोदय घेतलेली आहे. सामाजिक आरक्षण आहेत जे आहेत त्या बाबतीमध्ये सामाजिक आर्थिक शैक्षणिक असं केलं आहे अध्यक्ष महोदय. आणि म्हणून बिहारचा हा पॅटर्न, आपण कायदेतज्ञ आहेत, ॲडव्होकेट जनरल आहेत आपल्याकडे अन्यही प्रमुख लोक आहेत, सल्ला घ्या. इतरही पक्षाचे प्रमुख मंडळी आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी सल्ला घ्या. पण मला वाटतं हा पॅटर्न जर आपण स्वीकार, शेवटी वाद भांडण कुठे आहे, कोणाचं किती असलं पाहिजे, आणि सगळ्यांना हे स्पष्ट झालंय की सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा आपल्या आटोक्याच्या बाहेर चाललाय का, हे लोक शासनकाच्या बाबतीत 50च्या वर आपण जाऊ शकत नाही असं लोकांना वाटायला लागलंय. आणि म्हणून हे वाद सुरू झाले, 50च्या मध्ये यायचा हा विषय सुरू झालेला आहे. तर कशाला आला असता विषय. त्यामुळे बिहार सारख्या राज्याने जर एक मार्ग दाखवला आणि तो जर आपल्याला पटत असेल तर मला वाटतंय की या सगळ्या गोष्टीला आपण अशा पद्धतीने एक चर्चेचा भाग म्हणून एक आपण माहिती घ्या आणि त्यातून काय मार्ग काढणं शक्य आहे का बघा. आणि म्हणून मला शेवटी हेच म्हणायचं आहे की हा विषय फक्त राज्य शासनापुरती मर्यादित आहे की आपण लोकांना काढून टाका. जोपर्यंत केंद्र सरकारची मदत आपल्या सगळ्या लिगल इश्यूजवर होत नाही, मध्यंतरी प्रयत्न केला त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही, मध्यंतरी प्रयत्न केला त्यांचा प्रतिसाद मिळाला नाही, कदाचित आपल्याला प्रतिसाद मिळाला तर हरकत नाही ना, का मार्ग निघणं महत्वाचं आहे. त्यामुळे केंद्र सरकारने जर आपल्याला प्रतिसाद दिला, तिथे सॉलिसिटर जनरल आहेत, लॉ मिनिस्टर आहेत, यांच्या स्तरावर जर आपण त्यातून चर्चा करून जर मार्ग काढला तर महाराष्ट्रामध्ये क्लिष्ट होणारा हा विषय हा लवकर मार्गी लागेल. नाही तर फक्त आपली भाषणच बाहेर होणार आणि त्या भाषणाला लोक आता कंटाळ, लोकांना विश्वासच राहिला नाही की तुम्ही जे बोलताय ते खरं बोलताय की काय बोलताय. लोकांना वाटतं काहीतरी बोलतायत, निवडणुका जवळ आल्यात म्हणून आम्ही यांचं बोलतो ते त्यांचं बोलतायत, हा कार्यक्रम ठरलाय, समाज वाटून घ्या आणि कार्यक्रम करा. तर लोकांच्या मनामध्ये भावना आहे, लोकांचा विश्वास आज राज्यकर्ते असो की लोकांवर राहिलाच नाही. लोकांना वाटतं उगाच गप्पा मारतात. लोकांना ही विश्वासार्हता आपण गमावणं, राज्य पक्ष मार्ग कुठले असतो, शेवटी लोकांनी निवडून दिली लोकशाही आहे, लोकांनी निवडून दिलेले लोक आहेत. आमचं म्हणणं एवढंच आहे, ही विश्वासार्हता आपली कायम ठेवायची असेल, जर जरांगे पाटलासारखा एक साधा माणूस आज ज्यांनी विश्वासार्हता कमवली केवळ आंदोलनाच्या माध्यमातून, केवळ आंदोलनाच्या माध्यमातून लाखो लोक जर त्यांच्या मागे जात असतील तर आपल्याला लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिलेला आहे. मला वाटतं आपली विश्वासार्हता कायम ठेवण्याच्या बाबतीमध्ये सकारात्मक पाऊल आपण उचलावं. आम्ही विरोधी पक्ष म्हणून तुमच्या बरोबर या आरक्षणाच्या मुद्द्यावर तुमची साथ आम्ही देऊ, हे मला मुद्दाम या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि यातून मार्ग आपण काढू असे अपेक्षा. अध्यक्ष महोदय, आज फक्त हा विषय फक्त मराठा समाजापुरती नाही, मग त्यातून ओबीसी, जनमोर्चा, धनगर, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग, बंजारा, मुस्लिम आदी सर्व अधिक ह्या ज्या मागण्या आपल्या समोर आहेत, सगळ्यांचा विषय सुद्धा याच पद्धतीने मार्गी लावून महाराष्ट्राला सामाजिक न्याय देण्याचं काम, महाराष्ट्राची एकोबा, सामाजिक बांधिलकी एकोबा ठेवण्याचं काम आपण करावं. राजकीय मतभेद विसरून त्याच्या पलीकडे जाऊन हा प्रश्न आपण मार्गी लावा अशी विनंती करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.